आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सुंदरीचं धनंजयचं लग्न मोडून काढलं, सोडलं नाही साहेबाला, तिला अटक केली आणि तुरुंगात टाकलं। मग साहेबांनी स्वतःच्या पॉवरचा यूज केला आणि त्या तुरुंगातून बाहेर पडली। पण बाहेर पडल्या तिच्या डोक्यात होतं की सुंदरीचा बदला घ्यायचा आहे, तिचा काटा काढायचा आहे। सगळ्यांना अटक केली, सगळ्यांना एका ठिकाणी जमवलं आणि एक प्लॅन आखला की आपण एक बॉम्ब लावूया म्हणजे सुंदरी धनंजय एकदाचे कायम जातील। पण नेमकं सुंदरी वाचली आणि माझी अनु गेली त्या बॉम्ब स्फोट मध्ये। फार पॉवरफुल होती ती बाई, पण बेअक्कल एक नंबरची मूर्ख। वास माई काय झालं? नाही, माणूस गेलाय, गेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नये। खरं, गेलेल्या माणसाबद्दल आता काय बोलायचं? पण माझी अनु अशीच नाही गेली। पण अनुच्या मृत्यूला दोन लोक जबाबदार आहेत, एक साहेब आणि दुसरी सुंदरी। साहेब तर गेली, पण सुंदरीला आता मी सोडणार नाही। नाही, तुम्ही फक्त सांगा मला काय करायचंय। खूप करायचंय। सगळ्यात पहिले या सुंदरीला तू घेऊन जा, या शहरात नको राहायला। या शहरात तिचा मान मराठा प्रतिष्ठा आहे ना, तिला अशा शहरात घेऊन जा जिथे तिचं नाव नाहीये, जिथे ती शून्य आहे। तिला इतकं त्रास द्यायचा ना, इतकं जगणं नकोसं करायचं तिचं, स्वतःच्या आयुष्याला कंटाळली पाहिजे ती। जरा घडलेल्या घटनांचा अंदाज घे, पुढे मी तुला सांगते कसं कसं आणि कधी कधी काय काय करायचं ते। ठीक आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे। बोल। मला सुंदरी सोबत जे काही करायचे ते करा, पण माझ्या मुलीला आणि आईला त्यांना सेफ ठेवा। ती काळजी नको करू तू। नाही, राहत नाही म्हणून विचारतो एक गोष्ट, एक प्रश्न आहे। विचार। सुंदरीने माझ्यासोबत काय केलं हे तर मी तुम्हाला सांगितलं, तिने तुमच्यासोबत काय केलंय? खूप घाई होते असं नाही वाटत आहे तुला? काठावर उभा आहेस, हळूहळू पाण्यात शिर, कळेल तुला, सगळं कळेल। सुंदरीने असं काय केलंय की मी एवढ्या दुखावल्यात? सुंदरीने फार मोठा गेम केलेला दिसतोय माईसोबत। बघ सौदामिनी, तुझा बदला मी पूर्ण करतेय। माझं ऐकलं असतंस तर आज तू माझ्या सोबत असतेस ग बाळा। सांगितलं होतं तुला मी, प्रत्येक वेळी बंदूक हातात घ्यायची गरज नसते ग। जास्त खळखळाट केला ना तर लोकांच्या डोळ्यावर येतो ग। कामं अशी सुमडी चुपचाप करायची, कचकन होऊन जातात ती। काय झालं आता? तुझ्या स्वभावाची शिक्षा कोणाला मिळते सांग मला? एक लक्षात ठेव, तुला या जगातून ज्यांनी घालवलंय ना त्यांना सोडणार नाही मी। त्यांना सुखानं जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही। खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे। सुंदरी, मग तुम्ही लग्न करा ना, पण तो आता हक्कानं आमच्या घरात ये। आरवची आई म्हणून, धनंजयची बायको म्हणून ये।
तुम्ही प्लीज धनंजयना समजवा. त्यांना हे सांगा की इथून पुढे आमचे मार्ग वेगळे. अरे आलात तुम्ही? थांबा पाणी देते. हा सरे हे घे. हे धरा. काय ग सरे, पाणी का घेतलं नाहीस? थकून आला ना तुम्ही? घे की पाणी. का खायला आणू काय? सरे अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलते मी. मालू थोडा वेळ जरा एकटं सोड ना प्लीज. आव पण मला माहिती आहे मी राजीनामा दिलाय म्हणून तुम्हाला खूप त्रास झालाय. मला माहिती आहे मी चुकली आणि आजवर बऱ्याचदा चुकत आली. चुकीचे निर्णय घेत आले. सगळ्यात आधी साहेबच्या विरोधात गेले होते तेव्हा साहेब घरी आली. तिने सगळ्यावरती बंदूक उगारली. ती माझी चूक होती. भर मांडवात धनंजय सोबतचं लग्न मोडलं. त्याची मानहानी तुम्हाला सहन करावी लागली. ती पण माझी चूक होती. एवढ्या वेळानंतर सुद्धा अनु मॅडम सापडल्या. त्यांची मेमरी परत यावी म्हणून मी धडपडत होते पण साहेबमुळे अनु मॅडमचा पण जीव गेला आणि सावी तिच्या खऱ्या आईला गमावून बसली. ते पण माझ्यामुळे. ती पण माझी चूक होती. एवढंच नाहीये तर तिकडे धनंजयना पण माझ्यामुळे खूप त्रास झाला. ते सतत माझी ढाल म्हणून माझ्या बाजूने उभे राहिले पण मी त्यांना फक्त त्रास दिला. मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते. मला माहिती माझी चूक झाली. मी खरंच माफी मागते आणि मला हे कळून चुकलंय की मी कधीही चांगली सून, चांगली मुलगी, चांगली मैत्रीण, चांगली आई कधीच नाही होऊ शकत. मला प्लीज माफ करा.